असं बुलढाणा जिल्हा महाराष्ट्राच्या वेगळा नाही साहेब. जे शेतकऱ्याच्या मुळाचे जे मुद्दे आहेत ते सोडून देतात, मुळावर बसायचे प्रयत्न चालू आहे. असे आदेश काढायचे का कलेक्टरने? आम्हाला साहेब मी काय म्हणतो, साहेब फाशी घ्यावा काम याला बियाणं घ्यायला पैसे नाही, शाहूकार चक्रा मारू राहिला, कर्ज माफ करायला शासन असं करते, बँका डबल कर्ज द्यायला तयार नाही. आता हे कर्ज पहिलं जुनं भरा, का 50,000 रुपये घ्या, काय बोकांडी बचत देऊ राहिली. कॉपरेटिव्ह बँक होती, बिचारी शेतकऱ्याची बँक होती, बरोबर पेरणी आली की ते पैसे देत जा. शासनाने बरोबर 6 महिने घेतले, आता शेतकऱ्यांचं रिकाम पण नाही. डायरेक्ट विड्रॉल तुमचा असेल, हा मारीन पैसे माघारी या, अशी परिस्थिती आहे. इमानदार बँक आहे ते, त्या बँकेच्या हरामखोराने खाल्ली द्या, त्याच्यामुळे आम्हाला हे परेशानी आहे. शासनाला GRS आहे, या GR मध्ये आम्ही बसत नाही. मग आता आमच्याकडे पैसे नाही, आता शेवटी आम्ही किडनी विकतो, तुम्हीच किडनी विकत घ्या आणि आमचं कर्ज माफ करा.